तर चार्ट ओपन केला आहे सेन्सेक्सचा. तर आपण बघतोय मार्केट सध्या कालच्या क्लोजिंगपेक्षा वरीच आहे आणि 50 MA पण वरीच आहे. 9 MA, 20 MA, 50 MA वरी आहेत 5 मिनटाच्या कॅन्डलला. आता 15 मिनटाच्या कॅन्डलला पण सेम व्ह्यू तोच आहे. इथं आपण बघू शकता बरोबर 50 MA टच करून मार्केट हायस रिवर्स गेलं. ते असं का होतं? कारण जेव्हा 9 MA 20 MA कट करत नाही 50 MA तोपर्यंत मार्केटचा व्ह्यू डाऊन साईड नसतो. तोपर्यंत फक्त फॉल्स आणि कुणाचे स्टॉप लॉस हंट करण्यासाठी मार्केट खाली येतं. तर ते परफेक्ट उदाहरण बघा इथं आहे. ते क्रॉस ओव्हर झालं आहे, इथं क्रॉस ओव्हर झालं आहे, त्यामुळे मार्केट वरी आलेलं आहे आणि ते अजून ट्रेंडिंगमध्ये वरीच आहे. अजून बघितलं गेलं तर बघा हे कॅन्डल आहे इथं, हे फॉल्स कॅन्डल आहेत, हे फॉल्स कॅन्डल आहे. त्यामुळे अशा बाईंग लोकांसाठी काही एंट्री आहे. आता आपण बघू आपल्या पोझिशन सध्या काय करते. तर आपण घेतला आहे निफ्टीमध्ये 24,150च्या लेवलला आपण काम करतो आहे. 24,150ला आपण जे शॉर्ट केला तो ट्रेड कसा आहे सध्या चालू. एका लेगमध्ये आपल्याला सध्या आता 20 पॉईंट भेटलेले आहेत, ठीक आहे. आणि 50 MA खालीच आहे तो लेग, त्यामुळे टेन्शन घ्यायचं काय काम नाही, निवांत आहे इथं मामला. आणि निफ्टीच्या दुसऱ्या लेगमध्ये आता बघू आपण. निफ्टीचा दुसरा लेग पण ऑलरेडी खालीच आहे 50 MA, त्यामुळं आपल्याला अजून तरी काय टेन्शन नाही आहे सध्या. कारण मार्केट रिवर्स जरी झालं तरी किती रिवर्स होऊ शकणार आहे तो. म्हणजे इथं आपण सध्या तिकडं 20 पॉईंट आणि इथं आपले गेले 4 पॉईंट. अजून आता आपण सकाळच्या 11 वाजता 16 पॉईंट, म्हणजे जवळजवळ आपण 4,000च्या आसपास प्रॉफिटमध्ये आहोत. आता बघूया तरी बी आपला टॉप लॉस घेतला तर ठीक आहे, नाही टॉप लॉस घेतला तर आपण एंडपर्यंत ट्रेडमध्ये राहूया. निफ्टीचा चार्ट काय सांगते बघू. सेन्सेक्सचा चार्ट सेम आहे बघा, इथून तुम्हाला लक्षात येईल. इथून अप साईडला मार्केट चालू आहे, त्या अप साईडलाच अजून सध्या आहे. जोपर्यंत मार्केट हे लेवल तोडणार नाही, ब्रेक खालच्या साईडला 77,000ची जी लेवल तोडणार नाही, तोपर्यंत मार्केटचा व्ह्यू डाऊन साईड नसणारच आहे, अप साईडच व्ह्यू राहणार. आणि असं बघायला गेलं तर डेच्या कॅन्डलला मार्केट अप साईडच आहे, क्लिअर होऊन जाईल. ह्याला जर मार्केटनं सस्टेन केलं 78,142पर्यंत, सॉरी 78,372 क्रॉस केलं तर वरच्या साईडला मार्केट चांगली रॅली देऊ शकतं. कारण ज्या लेवलपासून मार्केट पडले 83,467पासून मार्केट जे पडलेलं आहे ते रिकवरच करते मार्केट एप्रिलपासून. अशा प्रकारे आपण ॲनालिसिस करतो. तसंच जर अजून ऑप्शनचा डाटा बघायचा झाला तर आज सेन्सेक्सची एक्सपायरी आहे. आणि ग्रिक्स काय सांगते सध्या, ग्रिक्स कॉलचे तर दाखवणार झाले. जेनेसीच्या वेबसाईटला जाऊन चेक करावं लागेल. निफ्टीचं बघूया आपण. निफ्टीमध्ये इंडेक्सला आपण प्रेफर करतो. तर निफ्टीचा सध्या डेल्टा 0.50 आहे कॉलचा आणि IV 9.350 आहे. थिटा व्ही ठीक आहे. आणि पुढसाठी 0.497. म्हणजे जर निफ्टीमध्ये 100 पॉईंटची मुवमेंट आली तर पुढचा जो 24,150चा पुट आहे तो 50 पॉईंटनं पडणार, म्हणजे 138वरनं 188वर जाणार. जर निफ्टी आता सध्या 24,104वर आहे, 24,206वर गेल्यावर हे असा कॅल्क्युलेट केला जातो. तो ओपन इंटरेस्ट पण बघायला गेलं तर सेलरच्या सगळ्यात जास्त पोझिशन इकडल्या 5 बघितलं, 1 2 3 4 5, तर जास्त सेलर पुट साईडलाच आहेत.
सकाळचं आहे. आता बघूया नंतर OIPCR पण बघितलं तर ओपन इंटरेस्टचा बी चार्ट पाहिला तर ठीक आहे. सध्या मार्केट रेंज बाउंड राहण्याच्या ह्याच्यामध्ये तयारीमध्ये आहे. तरी कधी काय एखाद्या वेळेस FIDIचा डाटा जर चेंज झाला, इन्स्टिट्यूशनचा जर मोठा पैसा जर मार्केटमध्ये आला तर मोमेंटम खालीवर होऊ शकते. पण सध्या तरी रेंज बाउंड तयार करते. बघूया दुपारून 1 वाजता 1 वाजून 50 मिनिटानं वगैरे काय मोमेंट येते का. पण सध्या तरी बाईंगवाले लोकांसाठी मार्केट नाही आहे. आज बाईंग करू नका. धन्यवाद.